भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। माझे नाव सौ विना दुर्योधन निंबरते आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्वतः अहोरात्र कष्ट करून आपल्याला विनामूल्य मार्ग उपलब्ध करून दिला। तत्व, शब्द आणि नियम दिले याचे महत्त्व मी खालील अनुभवातून आपल्या समोर सादर करीत आहे। माझ्या माहेरी आई, बाबा, 2 बहिणी आणि 1 भाऊ असे एकूण 5 जण आहोत। माझे माहेर नागपूरचेच आहे। माझ्या माहेरी अनेक देवांची पूजा केली जाते। माझे शिक्षण सुरूच होते आणि काही दिवसानंतर माझ्या लग्नाचे विषय निघू लागले। कालांतराने 2 मुले वर बघून गेले, परंतु ते बाहेर गावचे असल्यामुळे मी त्यांना नकार दिला। कारण प्रवासात बसमध्ये मला उलट्या व्हायच्या त्यामुळे, परंतु आता मला लग्नानंतर उलट्या होणे कमी झाले। कारण घरी कार आहे, म्हणून सवयीमुळे उलटी होत नाही। तर त्यामुळे मी लग्नाआधी माझ्या आई, बाबांना म्हणायचे की मला मुलगा कमी कमविणारा मिळाला तरी चालेल पण मला बाहेर गावचा नको। तर असेच टाळाटाळ करत राखीचा सण आला आणि मी माझ्या मावसभावांना राखी बांधायला गेली। कारण त्यांना बहीण नसल्यामुळे मी माझ्या मावसभावांना राखी बांधायची। तर राखीच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या मावशीसोबत गप्पा करीत होती। तर त्या गप्पामध्ये मावशी बोलली की हा परमात्मा एक मार्ग खूप चांगला आहे। माझी मावशी या मार्गात आहे। या मार्गात खूप पूजा पाठ करत बसावे लागत नाही, असे मावशी बोलली। ती मार्गात असल्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवला की खरोखर हा मार्ग खूप छान आहे। तर माझ्या मनात विचार आले व मी तिथेच भिंतीला अडकवलेल्या बाबा जुमदेवजींच्या कॅलेंडर समोर उभी राहिली। तेव्हा माझ्या मनात विचार आला की जर मला पण असेच या मार्गातले पती मिळाले तर मी त्यांना स्वीकारेल। कारण या मार्गात खूप पूजा करावे लागत नाही। या उद्देशाने मला असे वाटले आणि योग बघा की जे मी मनात विचार केले तेच प्रत्यक्ष अनुभव मला आले। एवढी महान कृपा आहे या भगवंताची। काही दिवसांनी मला या मार्गातील मुलाचा निरोप आला। मग काही देवाणघेवाणमध्ये अडथळे आलेत, परंतु इथे भगवंताचे योग असल्यामुळे नाते परत जुळून विवाह संपन्न झाले। माझे सासर सीताबर्डी येथे असून मूळगाव गोवरी हे होते। माझ्या सासरी पण 2 बहिणी, 1 माझे पती आणि सासू सासरे असे एकूण 5 सदस्य आहेत। माझ्या सासरच्या कुटुंबाचे मार्गात येण्याचे कारण असे की गावाला असतानाच माझ्या सासऱ्यांना जाणत्यांनी जादूटोणा केले होते। ते खूप त्रासले होते। तेव्हाच ते गावच्या कार्यकर्त्याकडे गेले होते आणि श्री नरेशजी पराते काकाजी यांनी दिलेल्या तीर्थाने माझ्या सासऱ्यांना आराम झाला। ही घटना 1995 या वर्षीची आहे। तेव्हाच माझ्या सासरच्या परिवाराने या मार्गात प्रवेश घेतला। त्यानंतर सगळे सुरळीत सुरू होते। मग माझ्या नणंदेच्या लग्नानंतर माझ्या नणंदेचे सासर पण बर्डीला असल्यामुळे माझ्या सासरचे सर्व इथे बर्डीला स्थायिक झाले। मग बर्डीला आल्यावर आमचे मार्गदर्शक श्री राऊत गुरुजीकडे जाऊन सगळी हकीकत सांगितली। त्यांनी कार्य दिले आणि काही दिवसांनी गुरुजीच्या शब्दानुसार त्यागाचे हवन सुद्धा 2001 साली संपन्न झाले। माझी नणंदताई अनेकांत आहे। माझ्या पतीने 10वी नंतरचे शिक्षण बर्डीमधूनच केले। मग माझ्या पतींनी पार्टनरशिपमध्ये हॉटेल सुरू केले। तेच बघून माझे यांच्याशी 20 मे 2003 साली विवाह झाले। त्यानंतर हवन केले व आमचा संसार सुरळीत चालू लागला। मग मला काही महिन्यांनी गर्भ राहिले, परंतु 4थ्या महिन्यात एकाएकी पोट दुखायला लागले होते। त्यामुळे डॉक्टरांनी गर्भपात करायला सांगितले।
म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेव्हा मला गर्भपात करावा लागला. काय चुकले होते काही कळेना. भगवंताला माफी मागितली, परंतु तेव्हा सुद्धा भगवंताकडे धाव कमीच होती. परत काही महिन्यानंतर भगवंताने संतान प्राप्तीचा योग दिला आणि 21 मे 2005 ला पुत्र झाले. आता तो 12वीला शिकत आहे. मला एकच मुलगा आहे. सगळे व्यवस्थित आहे. माझ्या पतीचा स्वभाव खूप छान आहे. पण थोडे जिद्दी आहेत. मग सगळे सुरळीत सुरू असताना दरवर्षीप्रमाणे राखीमध्ये मी माझ्या मावसभावांना राखी बांधायला तितूर या गावाला गेली. रात्री जेवण केले आणि अचानक लाईट गेली. त्यावेळी मी हॉलमध्ये जायला निघाली तर एकाएकी डोळ्याला अंधारी येऊन बेशुद्ध पडली. मला काही भानच नाही. माझ्या मावशीने मला साखर पाणी पाजले. कशीतरी रात्र निघाली. मग दुसऱ्या दिवशी माझ्या पतीला फोन करून गावाला बोलावले. पतीने येऊन आधी मला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी मला सलाईन लावली. तेव्हा मी रात्रभर दवाखान्यातच राहिली. मग दुसऱ्या दिवशी सुट्टी होऊन घरी आली. तरीही अस्वस्थच जाणवत होते, परंतु चूक लक्षात येत नव्हती. मग माझ्या सासूने तीर्थ करून दिले. ते पिल्यावर काही वेळाने झोप लागली. झोपेमध्ये मध्यरात्री बाबा जुमदेवजींचे दर्शन झाले. तेही पहाड, जंगल, शांत जागेत दिसले. मला काही वेळाने जाग आली आणि मी उठून बसली. मनात विचार येऊ लागले, तसेच भगवंताला माफी मागितली. मग हळूहळू माझ्यामध्ये सुधारणा झाली. मग काही महिन्यांनी दिवाळी आली तर माझ्या पती सोबत मावसभावांना ओवाळणीसाठी गावाला गेली. परत माझ्यासोबत तसेच घडले. मग एवढे प्रचंड प्रमाणात दुःख आले की मला शारीरिक मानसिक त्रास खूप झाला. 4 ते 5 महिने उपचार सुरू होते, परंतु चूक लक्षात येत नव्हती. मग काही महिन्यांनी अचानक माझी मावशी भेटली आणि तिच्याकडून कळले की ती मटणाची भाजी माझ्या मावसभावाने बनवली होती. मार्गात असून सुद्धा त्याने दारू पिऊन भाजी बनवली होती. तीच भाजी मी व माझ्या पतींनी खाल्ली होती. हे माझ्या लक्षात आले. त्याचवेळी मी भगवंताला माफी मागितली. भगवंताला वचन दिले की जोपर्यंत तो दारू सोडत नाही तोपर्यंत मी त्याच्या घरी जाणार नाही आणि त्याला ओवाळणार नाही. तेव्हापासून माझे दुःख दूर होऊ लागले. ही घटना 2018 या वर्षाची आहे. कारण मला लग्नाच्या आधी माझ्या मावशीच्या घरी जे मनात विचार आले होते ते सत्य झाले. म्हणजे मला या मार्गाचेच पती मिळाले. भगवंताने दाखविलेला अनुभव खूप अविस्मरणीय आहे. मी जे मनात विचार केले होते ते सगळे विसरली होती, परंतु या माध्यमातून मला भगवंताने लक्षात आणून दिले. दुसऱ्या दिवशी मी घरी सकाळची विनंती करायला बसली आणि भगवंताला विनंती केली. त्यावेळी मला खूप रडायला आले. अचानक कसे काय डोळ्यात पाणी आले कळलेच नाही. अशा प्रकारे भगवंताचा कृपा प्रसाद मला मिळाला. काही दिवसांनी राऊत गुरुजी माझ्या घरी आले. कारण आमची LIC त्यांच्याकडे असल्यामुळे हिंगणा रोडवर हवन आटोपून आमच्या घरी आले. मी माझी आपबीती गुरुजींना सांगितली. त्यावर गुरुजींनी मला वर्धमान नगरला जाऊन माफी मागायला सांगितले. मी तसेच केले. ते म्हणतात ना, काही वाईट घडल्याशिवाय देव आठवत नाही. भगवंताने दाखविलेला अनुभव किती चमत्कारिक आहे. अशी ही कृपा जागृत आहे. बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमाचे पालन करण्याचा मी प्रयत्न करीत राहील व या कृपेला जीवनभर विसरणार नाही. अशा प्रकारे भगवंताचा कृपा प्रसाद मला प्राप्त झाला. एवढी महान कृपा आहे. भगवंतानी मला मरणाच्या दारातून काढून जीवनदान दिले. भगवंताला माझा कोटी कोटी प्रणाम. बाबा जुमदेवजींना कोटी कोटी धन्यवाद. अशा प्रकारे माझ्या पतीला व मुलाला भगवत कार्याची ओढ तसेच परिवारातही एकतेचे वातावरण टिकून राहू द्यावे. बाबा ही नम्र विनंती. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी
व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव सौ वीणा दुर्योधन निंबरते. पत्ता सीताबर्डी, नागपूर. सेवक क्रमांक 9334. मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत. परमपूज्य परमात्मा. एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.